नमस्कार. आज आपण बनवतोय बटाटा वडे. मस्त पावसाळ्यामध्ये सुट्टीच्या दिवशी अशी गरमागरम बटाटा वडे आणि सोबत चहा असेल तर नाश्त्याची मजाच वेगळी असते. तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण हे वडे बनवणार आहे. इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, साल काढून घेतली. त्यानंतर बटाटे अशा हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत. खूप बारीक करायचे नाही आहे, थोड्याफार ह्यात गोठळ्या बटाट्याच्या राहिल्या तरी चालतील, फक्त चिरून घेऊ नका. त्यानंतर इथे हिरवी मिरची, लसूण, आलं घेतलेलं आहे. ह्याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे. लगेच आपण फोडणी करायला घ्यायची आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचे. त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचे. दोन्ही फुललं की तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचं ठेचा घालायचा आहे आणि हे छान परतवून घ्यायचे. आता ह्यात आपल्याला थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. तर इथे मी कांदा अजिबात वापरलेला नाही आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर थोडासा कांदासुद्धा परतवून घातला तरी चालेल. 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची, आणखी थोडंसं परतवून घ्यायचे. त्यानंतर ह्यात अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि नंतर मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. लगेच गॅस बंद करायचा आहे. कढई खाली जरी उतरवून घेतली तरी चालेल. आपल्याला ही चटणी फार शिजवायची नाही आहे. ह्यात चिरलेली कोथिंबीर घातली आहे, चवीपुरतं मीठ घातले. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि ही चटणी आपल्याला अशी तयार करून घ्यायची. थोडीशी थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर ह्याचे आपल्याला हव्या तशा आकारामध्ये छोटे किंवा मोठे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर चटणी थंड होते तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊयात. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, पाव चमचाभर ह्यात सोडा घातलाय, अर्धा छोटा चमचा हळद आणि पाव चमचाभर ओवा घातलाय. चवीपुरतं मीठ घालायचे. पाणी टाकून ह्याचं आपल्याला थोडंसं घट्टसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही आहे. खूप पातळ केलं तर वड्याला एकदम पातळ अशी लेअर येते पिठाची. त्यामुळे थोडंसं हे असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हे पीठसुद्धा भिजवून तयार झालेलं आहे. लगेच आपण वडे बनवायला घेणार आहे. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले अगोदर. तेल गरम झालं की लगेच वडे तळायला घ्यायचे आहेत. तर बटाट्याचे चटणीचे आपण छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे, बॅटरमध्ये बुडवायचे आणि लगेच कढईमध्ये सोडायचे आहेत. तर हे वडे असे गरम गरम खायला मस्त लागतात. बनवायला फार काही वेळ लागत नाही. बटाटे जर आधीच उकडवून ठेवले आपण इतर घरातली कामं करत असताना तर अजिबात वेळ लागत नाही. पटकन हे वडे तयार होतात. संध्याकाळच्या मस्त चहाच्या वेळेमध्ये असे गरमागरम वडे बनवा. झटपट सगळ्यांनाच आवडतील, लहान आणि मोठ्यांना. एकदम मस्त खुसखुशीत होतात. थोडेसे जर तुम्हाला जास्तीच क्रंची आवडत असेल तर बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घाला. तर वडे तळताना असं थोडंफार पीठ जे साईडला सुटतं तेलामध्ये ते सुद्धा तळून काढून घ्यायचे. त्याचीसुद्धा चटणी खूप छान होते. अगदी मस्त हे वडे झालेले आहेत बघा आणि खूप झटपट झाले. वडे बनवत असताना दुसऱ्या गॅसवरती आपण चहासुद्धा ठेवायचा आहे. मस्त गरमागरम झटपट हे बटाटा वडे आणि सोबत गरम गरम चहा. अगदी छान असा संध्याकाळचा नाश्ता तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. मस्त वरून क्रिस्पी आणि आतून छान सॉफ्ट आणि खूप मस्त असा हा वड्यांचा वास येतोय. अगदी छान बटाटा वडे तयार झालेले आहेत. सोबत गरमागरम चहासुद्धा तयार आहे. तर वड्यासोबत खाण्यासाठी थोडीशी मिरचीसुद्धा तळलेली आहे. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.